काका आपलं नाव काय? माझं नाव भाऊसाहेब खरात गोपेवाडी. बरं खरात साहेब, आपण गोपियवाडीहून पैठणच्या बाजारात आलात. हा पैठणच्या बाजारामध्ये प्रसिद्ध हलवाई दिलीप जगताप यांचं मिठाईचं दुकान आहे. हो. या दुकानातून आत्ताच आपण मिठाई खरेदी केली. तर या दुकानातून घेतलेली खरेदी केलेली मिठाई कशी वाटते तुम्हाला? आम्हाला चांगली वाटते, टेस्टी वाटते आणि स्वस्त बी वाटते. बरं. काय हो हो तर आपण दर आठवड्यात दर बाजारात इथंच इथे घेतो येऊन इथंच जातो. घेतो. हो हो बरं हा. बरं. तर बाकीच्या जे तुमचे शेजारपाड्याचे लोक आहेत किंवा नागरिक आहेत, त्यांना काय आवाहन करूशी वाटतंय तुम्हाला? त्यांना एवढंच इथूनच न्यास जावं जास्तीत जास्त लोक. काय हां, असं वाटतंय आम्हाला इथूनच घेऊन जा जावं. टेस्ट वगैरे चांगली आहे त्यांच्या मिठाईची. आपल्याला आवडती ही हो अशी हो मिठाई. हो आणि चला, किफायतशीर चला, धन्यवाद. काय हरकत नाही. बर. आपल्यासोबत पैठणचे सामाजिक कार्यकर्ते अरुण गायकवाड साहेब आहेत. अरुण गायकवाड साहेब, आपण पैठणच्या बाजारात आहोत, साप्ताहिक बाजारात, आणि आपण प्रसिद्ध हलवाई दिलीप जगताप यांच्या दुकानात आहोत. आपल्या दिलीप जगताप यांच्या दुकानातून आपण मिठाई खरेदी करता आणि आजही ती खरेदी केली. तर या मिठाईबद्दल आपल्याला काय म्हणायचं? इथली क्वालिटी कशी? नाही, त्यांची क्वालिटी एकदम चांगली आहे. त्यांची गेल्या 15 वर्षापासून त्यांच्याकडे नियमित असतो, फक्त शुक्रवारी बरं का. बर. तर नियमित आपल्याला असतो. बाकीच्या लोकांना काय आवाहन करू एकदम एक नंबरची क्वालिटी आहे त्यांची. फरसाण म्हणजे फरसाण असतं, बाकीची क्वालिटी पण सुद्धा चांगली असते. आणि दरवेळेस आल्यानंतर तुमचं समाधान होतं? समाधान जशी येऊ शकत नाही ना कुणी. बरोबर, अगदी समाधान बरोबर. महत्त्वाचं आहे. समाधान. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. आपल्यासोबत पैठण शहरातील प्रसिद्ध हलवाई दिलीप जगताप आहेत. दिलीप जगताप साहेब, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण किती वर्षापासून हा मिठाईचा व्यवसाय करता? जवळजवळ 50 वर्षापासून. बर. तर 50 वर्षापासून आपले वडील आणि आपले जे जे वडिलोपार्जित हा धंदा आहे. हा. तर आपण पैठणच्या आठवडी बाजारामध्ये, शुक्रवारच्या आठवडी बाजारामध्ये मिठाईचं दुकान लावता. हा. तर या दुकानामध्ये आपल्याला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? शहरी भागातला जास्त आहे. शहरी भागामध्ये जास्त आहे. बर. तर आपल्याकडे शहरी भागाचा ग्राहकाचा ओढा जरी जास्त असला तरी आपल्याकडे आयटम कोणते कोणते आहेत? आपण कोणते कोणते आयटम तयार करतो? पूर्ण आयटम. कोणते कोणते आयटम नावं सांगा. शेव चिवडा आहे, फरसाण आहे, जिलेबी आहे, म्हैसूर पाक आहे, बालुशाही आहे, पेढे आहे. बर. पूर्ण आहे. तर खेड्यातले किंवा आपल्या शहरातले जे गिऱ्हाईक येतात आपल्याकडं, हं. तर आपल्याकडं कोणता आयटम जास्त चालतो? पूर्ण आयटम चालते सगळे. अच्छा. हम्म. बरं, आपले आयटम जे आहेत तर ते आपण किफायती दरामध्ये देतो असंच म्हणता येईल ना? हा. किफायती दरामुळे आणि चविष्ट पदार्थ असल्यामुळं हा. आपल्याकडे ग्राहकांचा ओढा जास्त आहे, आपल्यावर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे आपल्याकडे ग्राहकांचा ओढा जास्त आहे. बरोबर. बरं, शेवटचं आपल्याला काय म्हणावं असतं तुम्हाला? काही नाही, असं चालू राहिलं पाहिजे. अच्छा, म्हणजे ग्राहकांचा प्रतिसाद असा तुम्हाला चांगला मिळतोय हा. आणि या मग तुम्हाला सहकार्य करावं यांचे गिरायकाचे मी आभार मानतो. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.